नमस्कार, मी साक्षी अणसने स्मार्ट न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. आदिवासी बांधवांनी विकास योजनांबाबत जागरूक राहावे. आदिवासी संस्कृती, कला, नृत्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्नशील. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार. आदिवासी विकास विभाग, नाशिक सबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक व भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ मर्यादित यांच्या संयुक्त विद्यमानाने महाकवी कालिदास कला मंदिर येथे आयोजित आदिवासी कारागीर मेळावा पार पाडला. केंद्र सरकारच्या जनजातीय विकास विभाग, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघ तसेच राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभाग, सबरी आदिवासी विकास महामंडळ यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना राबविण्यात येत आहेत. आदिवासी बांधवांनी जागरूक राहून त्या योजनेचा लाभ करून घ्यावा. तसेच आदिवासी संस्कृती, कला व पारंपरिक नृत्यांचा वारसा पुढे सुरू राहण्यासाठी त्यांची तालुका व जिल्हा पातळीवर नोंद होणे आवश्यक असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण तथा जनजातीय विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी आज दिल्या. यावेळी डॉक्टर प्रशांत भदाने, योगेश बर्डे, सुनील पवार, जगन्नाथ कुवर, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालिका लीना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार माळी, भारतीय जनजातीय सहकारी विपणन संघाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिव जलवादी, ड्रायफेडचे पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस मराठीसाठी शामराव सोनवणे, वणी. महाविकास आघाडीतर्फे हीच उमेदवारांच्या घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना भेटीगाठी वाढल्या. आज वणी येथे महाविकास आघाडीतर्फे इच्छुक उमेदवार अशोक बागुल यांनी शिवसेना उप बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व खेडगाव येथे शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे पदाधिकारी यांच्या भेटी घेतल्या. त्यावेळी वणी येथे त्यांनी मनोगत व्यक्त केले. मी अशोक देवीदास बागुल, सध्या दिंडोरी लोकसभा उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहे. मी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानचा केंद्रीय अध्यक्ष आहे. देशभरातले जे काही राष्ट्रीय एकता परिषद आहे, एकता परिषदेमध्ये सक्रिय आहे. PRTI जे आहे पुण्याचं, तर त्याच्यावरती मी अशासकीय सदस्य म्हणून काम करतोय. आणि एकूणच हा आदिवासींसाठी आरक्षित असलेल्या मतदारसंघामध्ये अनेक प्रकारच्या समस्या वर्षानुवर्ष जैसे ते आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन झालेलं दिसत नाही. आणि म्हणून राजकारणापेक्षा आम्ही सोशल चळवळी जास्त अटॅच आहे. पण वेळोवेळी असं जाणवतंय की आपल्याला कुठेतरी राजकारण आणि समाजकारणाची कुठेतरी मोड बांधावी लागेल. आणि म्हणून वर्षानुवर्ष या ठिकाणी आमदार खासदार काम करत आहेत. मात्र त्या ठिकाणचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत. या प्रश्नावरती कोणत्या प्रकारचं काम झालेलं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मी विचार करतोय की आपल्यासारख्या माणसांनी याचं जर सक्रिय झालं तर नक्कीच या ठिकाणच्या मतदारसंघाचा आपण विकास करू. म्हणून या ठिकाणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी इच्छुक आहे. मी वरिष्ठ पातळीवरती सर्व पदाधिकाऱ्यांशी माझा संपर्क झालेला आहे. स्थानिक ठिकाणी सर्वांच्या भेटीगाठी गेल्या 15 वर्षापासून आम्ही विविध चळवळीत काम करत असताना या ठिकाणच्या नागरिकांच्या अनेक समस्यांवरती आम्ही आवाज उठवलेला आहे. बेरोजगारी असेल किंवा वेगवेगळ्या प्रश्नावरती आम्ही नेहमी काम करत आहोत. मी महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवू इच्छितो. खरं तर मी NDST सोसायटी जी आहे जिच्यामध्ये 12,000 या जिल्ह्यातले सदस्य आहेत, त्याचा संचालकही आहे. त्यानिमित्ताने मी पूर्ण जिल्हाभर फिरत असतो आणि जिल्हाभरातल्या विविध ज्या समस्या आहेत, विविध समस्यांना जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून जरी कदाचित मला या ठिकाणी उमेदवारी जरी मिळाली नाही, पण माझं जे काम आहे ते काम सतत या ठिकाणी मी अविरत सुरू राहणार आहे. मात्र पक्षात जर आपण या ठिकाणी पक्षात तिकीट भेटलं तर नक्कीच आपल्याला बळ भेटेल. म्हणून मी सर्व पदाधिकारी आघाडीचे जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांशी या ठिकाणी संपर्कात आहे. करतो की चांगला सक्षम या ठिकाणी मीच सक्षम असं नाही, पण मतदारसंघाला एक सक्षम उमेदवार जर दिला तर नक्कीच त्या मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं परिवर्तन होईल अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि म्हणून मी उमेदवारी करू या ठिकाणी इच्छितो.
आज वणी येथे राजेंद्र राऊत साहेब उभाटा गटाचे संपर्क प्रमुख सोबत व येणाऱ्या दिंडोरी लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा करताना प्राचार्य अशोक बागुल, राकेश थोरात, वणी ग्रामपंचायत सदस्य जगन सताळे, वणी शहर शिवसेना अध्यक्ष सचिन कडे, युवा नेता प्रवीण भाऊ गायकवाड, शांताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य चिंतामण गायकवाड, आदिवासी बचाव संघटना राम चौरे, जिल्हाध्यक्ष आदिवासी बचाव अभियान। यावेळी वणी येथे शिवसेनेचे विधानसभा संपर्क प्रमुख राजेंद्र राऊत, वणीचे शिवसेनेचे नेते राकेश थोरात, शहर प्रमुख जगन सताळे, शिवसेना लोकसभा संघटक ॲडव्होकेट विलास निरगुडे, सुनील जाधव, संतोष गवळी व अशोक बागुल यांचे सहकार्य उपस्थित होते। येस मराठीसाठी भाऊसाहेब पिंगळ, वणी। वलखेड उपसरपंचपदी रामदास चारुस्कर यांची निवड। वलखेड तालुका दिंडोरी येथील ग्रामपंचायत उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज सोमवार दिनांक 11/3/2024 रोजी पार पडली। येथील उपसरपंच सौ सुमनताई पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे येथील रिक्त जागेवर सरपंच विनायक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होऊन उपसरपंचपदी श्री रामदास जयराम चारुस्कर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। येथे रोटेशन पद्धतीनुसार निवडणूक होऊन उपसरपंचपदी रामदास चारुस्कर हे निवडून आले व त्यांनी मी सर्वांना बरोबर घेऊन कामे करील व मी या ग्रामपंचायतीमध्ये 25 वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असून आज उपसरपंच होताना मला फार आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली। यावेळी उपसरपंच विनायक शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी सरपंच विनायक शिंदे, माजी उपसरपंच सुमनताई पाटील, सदस्य मंगलाबाई राजगुरू, अश्विनीताई शिंदे, सुनीताताई राऊत, कमलताई चारोस्कर, ग्रामस्थ गणेश शिंदे, यादव चारोस्कर, पोस्ट मास्तर अवी शिरसाट, सोमनाथ चारोस्कर, ग्रामसेवक चव्हाण, काशीनाथ गायकवाड, रोशन साठे आदी बहुसंख्येने ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ हजर होते। माझी आज निवड झाली त्याच्याबद्दल खूप मला आनंद झाला। गेली 25 वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य, आज मला पद मिळालं, उपसरपंच पद मिळालं। आज वलखेड ग्रामपंचायत उपसरपंच निवड होती। आपल्या मागच्या उपसरपंच सुमनताई पाटील यांचा काही दिवसापूर्वी राजीनामा झाला आणि त्यानंतर आम्ही सर्व ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी एक ठराव घेतला का पुढचं बदल हा करायचा आणि तो बदल रामदास जयराम चारुस्कर यांना द्यायचा असं ठरवलं ना आज त्यांची एकमताने ती निवड झाली। गेल्या 25 वर्षापासून ते ग्रामपंचायतीवर सदस्य आहे आणि हे सदस्य असताना ते आजवर उपसरपंच किंवा सरपंच पदावर नव्हते। पहिल्यांदाच आज ते उपसरपंच पद त्यांना मिळालेले, त्याबद्दल त्यांच्या सर्वांना खूप आनंद वाटतो। भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। येस मराठीसाठी नारायण राजगुरू, वलखेड। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 मार्च पासून लागण्याची शक्यता। देशात पुढील काही दिवसात लोकसभा निवडणुकीचा थरार रंगणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने आपली सत्ता राखण्यासाठी संपूर्ण ताकद झोकून दिली असून दुसरीकडे विरोधकांची इंडिया आघाडी ही यश मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे। मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली जाईल अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे। अशातच याबाबत आता नवीन तारीख समोर आली असून 14 मार्च रोजी निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणूक तारखांची घोषणा करू शकतो अशी माहिती समोर आली आहे। मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही 7 टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडली जाईल असे समजते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 14 मार्च रोजी निवडणूक तारखांची घोषणा होईल। 7 टप्प्यात होत असलेल्या मतदान प्रक्रियेची सुरुवात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मे महिन्यात निवडणूक निकाल घोषित केला जाईल। निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता घोषित होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असल्याने एनडीए आणि इंडिया आघाडीकडून जागा वाटपासाठी वेगवान प्रयत्न केले जात आहे। येस मराठी न्यूज, नाशिक। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज।